झाले आज काय उद्योग नाही काय? ए सकाळीच आले बायको म्हणली झाडून घे राग आलो हो तुला झाडायला लागते का बायको? निसता धरला आणि दिला पेकून दाढीत मी वहिनी दमनी गाडी नाही भेटली वाज आपल्याला. झाले चल लवकर सुकन झाली ना चल ना लवकर. कमून घेऊन आले इकडं? अरे ती सुगंधाने आली का तिकून चालत आता? अरे आले मग बोलला असतो तिच्या सोबत. काय बोलला असता? तू तर बोलतच नाही तिच्या संग महिना झाला हा आणि आता काय बोलला असता? आयला खरं राव मा डोक्यात कमून लपलं तर आपण तिला बघून तिला कायला घाबरायचं मस्त पैकी ठामपण तिला बसला असतो मी. घाबरलो नाही मग ती उगा आली असती ना मला म्हणली असती सोर मला घरी नेऊन. तिला चालता येत नाही पाहिलं नाही का तो टिके घेऊन चालला होता दवाखान्यात घेऊन आला असं तो बहुतेक त्याच्यामुळे चालली ती. तिला काय दाढ भरली? अरे तिचे कुल्प दुखत येत नाही. तिला कुठं कुलप येतं? बावड्या कुल्प म्हणजे हे सांधे गुडघे हे सगळे दुखत असते. तिला चिकनगुन्या झालाय. चिकनगुन्या? हा भाऊ दे मरू दे जाऊ दे तुला काय करायची अशीच व्हायला पाहिजे ती काय मग अशीच झाली पाहिजे. आपला व्हिडिओ कसा तिने शूटिंग करून पाठीला होता इकडे तिकडे प्यातानी. आता आपण त्रास दिला गावाला म्हणून तिने केला पण तिच्यामुळे कमीत कमी आपल्या पॅनेला चाप तरी बसला. थोडा दिवस आपण पिलो नाही ना असं गावात धिंगाणा घातला नाही. सांग बरं तिने चांगलंच केलं जाऊ दे केलं ते. पण हे बघ आपल्या गावातली चांगली बाई आहे ती कवा मग गेलो ती चहा पाणी करते ती आपल्याला. सांग बरं. अरे मग भेटला असतं आपण बोललो नसतं प्रेमान तिला तिथं. मग तू असं म्हणला असता तर मग सोडणं चालू असतो ना आपण तिला गाडीवर. सांग बरं तू कवा असं म्हणला? तू आला मला चिंगटवाणी घेऊन असं पड सुगंध आली मग काय म्हणायचं म्हणाल तरी चानच ठेवला का तो ती. हारो मी चालू पटकन पळून. जाऊ दे मग तिला सफरचंद बिपरचंद घेऊन जायची का? एक काम करू ती नंतर नेऊ आधी तिला भेटून येऊ आहे की नाही. कसं दुखतंय काय वाटतंय बरं बिरं आपण चौकशी करू. चालतोय आज बोलतो तिच्यासोबत दुखतोय बोलायचं रे काय असं सांग बरं जीवनात माणूस आलं म्हणजे उद्या सकाळ पाहिन का नाही भरोसा नाही आणि उगाच काहीतरी मनात दुःख धरून ठेवायचं. नाही दुःख धरणार मी कधी ती नीट झाल्याच्या नंतर. बरं बाबा चांगले झाले दुःख धर पण आता आहे ना तिची वेळ आहे तर आपण जाऊन भेटू. नाही दुःखात सामील व्हायला पाहिजे. चल अयो तुमच्यासारखे दोघांसारखे भामटे ना अख्ख्या गावात नाही. तुम्हाला दोघांना काय वाटलं तुम्हाला बघितलं नाही असं? अहो तुम्ही मला बघितलं अशी तुरु त्या भिंतीच्या आड लपले. कोण यो श्याम्या म्हणला लप. ए मी का लप म्हणलं मी पाहिलंच नाही तुला. मला एक गोष्ट आठवली म्हणून सांगायला त्याला मी बाजूला घेऊन गेलो. काय खोटं बोलता हो शामराव अंजालू भाऊजी. खोटं नाही बोलत मी खरं ते सांगते. ते जाऊ दे मरू दे सुगंधा इधर माझ्याकडून बिस्किटचा पुडा चला. अयो एवढा मोठा बिस्किटचा पुडा? अरे एवढा मोठा नाही तो माझ्या खिशात कायम असतो. मला भूक लागली ना मी आपला खाता असतो याला चोरून लांब लांब जाऊन तिकडे गपची. मग आता तुम्हाला भूक लागली तर खावा लागेल राहू द्या. अरे तुला आणलाय मी प्रेमाने त्याने आणलं का विचार बरं त्याला विचार ना बघ ना त्याच्या खिशात आहे का काय. त्याच्याकडे तर किराणा दुकान आहे आलाय तसा तोंड घेऊन काळ्या मानाचा. ए जायला काही नको म्हणू सफरचंद घ्यायचं ठरलं होतं पण म्हणलं आधी भेटून येऊ चौकशी करून मग आणू म्हणलं मी. मला बरं वाटलं जसं आता मला बघितलं तिकडे जाऊन लपलंय तुम्हाला वाटलं ही म्हणा मला घरी सोड. अहो काही गरज नाही माझ्या अजून पाय शाबू दे. तसं काही नव्हतं डोक्यात. हा मग भेटायला आला असतो का सांग बरं मग तुला तसं डोक्यात असतं तर. गबस मीच म्हणलं तुला चल काय तोंडात जरा तोंड बंद ठेव जरा बोलत असताना माणसं नुसती बडबड बडबड करत असतो. आधीच मला बरं नाही इथं की ना भनभन करू नका निघा इथून. भनभन करायला नाही आलो काळजी पोटी आलो. लय दुखत आहे का ग? पाय सुजलाय का असा? हो पूर्ण हे असे अरे ती सांधे आहे ना दुखत असते ते मग हे सगळं ठणकत मनगट वगैरे ठणकत असते सगळं ठसठस करता. सगळं ठास तू आधी सांगायचं ना. हा काही तुला सांगतो माझा एक मित्र आहे ना त्याच्याकडे लय जालिम जखळ औषध तुला सांगतो मी गावरान आयुर्वेदिक. हा औषध हा ते लावलं ना एकदम बरं होतं तुला सांगतो. लगेच दुसऱ्या दिवशी तू ठणठण चालायला लागणार माहितीये का? खरंच होय? मग खोटं बोलतो काय मी तुला? मला तुम्हाला माहिती होतं मला बरं नाही तर घेऊन यायचं ना मी सांगायची का बरं वाट बघितली. पण काय दुखत आहे माहित नव्हतं ना म्हणलं मग चौकशी करावा. मी जातो आधी सांग ना काय औषध आणायला. जाऊ ना आपण सोबत जाऊ आपण आणायला औषध बरं का. आम्ही जातो औषध घेऊन येतो तू लगेच बरी होशील. अजिबात काळजी करू नको तसं मनात काही ठेवू नको. तुला पाहून बिऊन अजिबात घ्यायला वाटतं येतो. सुगंध ये बाहेर. झोपली का काय रे बघ रे? नाही अरे पाय दुखतोय. हळूहळू यायला वेळ लागतो. बरंच वाटाना ना. बस हळूच बस बस धरू का? बस 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 हळू. म्हाताऱ्याच्या वर खानायला लागली गाडी. म्हाताऱ्याच्या वर तुम्हाला माहिती का कशा जॉईंट दुखत म्हणून तुम्हाला झाल्यावर कळत असतं. लय बेकार असतं. आल्या ती दुखणं
असं वाटतं मी येलेलं बरं पण हे दुखणं नको. म्हणजे तुमची इच्छा आहे मी मरावं ना? हा अगं, बघ तसं- बघ काय करू. माझा नवरा विधवा होईल हो. मी तसं म्हणलं का आता मी म्हणलं तर म्हण असते तशी की दुखण्यापेक्षा मरण परवडलं. तू शाळेत सुविचार नव्हते वाचित का? मी नाही हा? वाचत. आमच्या शाळेत सुविचार असायचा काय काय ते आजारासारखा आराम नाही पण मरणाची भीती असं होतं ते. ये असं नको जाऊ दे. हे बघ हे औषध आणले बरं का. ए, थांब 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 औषध साठी त्याला ते तर मधासारखं दिसतंय. हा मग ते काढाय तो वनस्पती झाड त्याच्यापासून बनवलेला. ऐ हात नको लावू त्याला. हा तू ये ना थोडं ते लावायचं चोळून देऊ तुला. नाही मी लावते ना. बरं हा तुझी तू चोळ कसं साईजा लावायचंय खाली लावायचंय ते लाव तू आणि झालं तू एक काम कर एक कप आणि एक ग्लास घेऊन ये पाणी. पेतीत बिते हा मग घेऊन ये. हा पिलं पण आधी पिऊन लावायची. घेऊन ये पटक्यान. हे बघ कडू ये बरं का औषध असतं कस तरी वाटण पियातनी लावायचं का प्यायचं? दोन्ही बी आहे दोन्ही उपयोग आहे त्याचा. लावायचं थोडंसं हलक्या हाताने चोळायचं आणि आहे ना हे 2-2 टोपणे ना मी तो टाकून ते प्रमाण दाखवतो तुला. हे बघ पट्ट पाणी टाकणार त्याच्यात टाक ना औषध एवढं पाणी नको टाकू. बस 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 हा हे बघ असे 2 टोपणं घ्यायची हे. मला कळत नाही ना. हा हे बघ आणि हे आहे ना 5-5 मिनिटाला पित राहायचं तुला सांगतो मी. आता हे थोडं लाव धर यातला हाय उचल धर. लगेच गुणची आहे का नाही. याड आहे काय तू फरक पडतो त्याने लगेच. ते असं झालं, त्या हाताला लाव. वेगळंच लागतंय होते. तू लाव ना मी नाही लावीत भाऊ. हा थोडस ते मी नंतर लावून घेईन. तुम्ही नका आता लावून घेतलं हाताच्या हातावर लावू दे आता असं थोडं चोळायचं आता मी लाव. चोळते. चो हा हे घे बरं औषध. आता लहान लेकरांना नको म्हणू नको थोडं कडवट वाटण डोळे. ए तिला आणलंय तुला नाही ना. तो दुखत आहे का लगेच घेतो वास त्याचा. वास कडूच असतो त्याचा. ऐका ऐका आणि जीवेला चवची चांगलंय का? लय भारी लय भारी. येईन तो याड आहे तू घेऊ का रे मी चावी एवढी तिच्यासाठी आणलंय ते. गल्लाच बी होता ना. हा राहू दे ओ वास कडूच त्याचा लय आंबट असा घाण वास येतोय लगे. अरे मग ते काढा असतो शिजवलेला उकडलेला. लईच घाण येतोय. आता काय नाक दाबवतो तोंड दाबवतो का. अगं गपना रे गपना बाबा पिऊ दे ना तिला बरं वाटून तिला. वास तर घेऊन दे मला तो वास बी घेऊन द्या ना भाऊ तू श्याम्या. घ्यायचा, शांत बस घे पटकन पी. मला उलटी बिलटी नाही ना ना. अजिबात होणार नाही उलटी. औषध पितो आपण कडूच असतं पटकन पी. घोटणार नाही ते पी. थोडं थोडं नको पिऊ. कडू आहे ना. लय कडू दे. हा थोडस माझं घर डोक्यात असं श्याम्या. मी घाटा घटून म्हणलं 4-4 आण 4-4 बाटले आणि त्या 4 नाही देत ते एवढंच देते. पाहिलं किती दिले त्यांनी काढा करून एवढंच पिऊ होतं ते. का? पिऊन टाक पटकन चल. आली. ओय श्याम्या कशी डुला ते बिगली बिगली. जास्त झाली काय राव तिला. बाबा गोल बेगती व्हायला लय चिडली राव तिला. यार ती पडायला लागली काय. ओय पडली पडली. अगं पडशीन घरात जाय तू. अहो मला असं हा ते होत असतं थोडस. तू घरात जाय जा आराम कर बाहेर नको थांबू. तू कस काय एकटं झालंय. हा, ती मी आता चाललो होतो ना आता म्हणून पाहिलं मी. तू जाय झोप आराम कर एकदम बरं वाटन तुला. जा घरात जा 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 उठ. हळू अगं हळू. हा जा हळूच जा बाहेर येऊ नको. हा जा. व्हायला पहिल्यांदा दारू प्यायल्यावर लयच माणूस गंगोत रे. अरे तच असतं मग दारूची सवय थोडीच आहे तिला. कशी करीत होती ती हाय. अशी अशी ये गप नाही काय गावात चव घालतो का आता. एवढं नको करू तर होत असतं तू बरं वाटन तिला. उद्या सकाळी उतरलं की एकदम ठणठण बरी होऊन जाईन ती. आयता नाही घरी. वहिनी ओ वहिनी आयता. काय रे घ्या. काय वहिनी काय तुम्ही तर लय फेमस झाले भाऊ. कस काय? हा पण मला वाटलं नव्हतं तुम्ही दारू बिरू पिता म्हणून. आय पागल आहे काय. मी कशाला दारू पिऊ आणि कोण म्हटलं तुला. कोण म्हणलं. हा मॅडम या बा अवचितवाडी ग्रुपला तुमचा व्हिडिओ अयो बघा तुम्हीच आहे ना असे झिंदालाला झिन आज झिंगालाला ते काय मजा घेऊ सांगू राहिला. व्हिडिओ पहा आणि हा ग्रुप याच्यावर कोण टाकला आणि मला दारू कोणी पाजली पण. आता ज्यांनी व्हिडिओ पाठवला त्यांनी पाजले असेल. अरे कशाची दारू. ते जालून शामराव आले ते माझ्याकडं
मला चिकन गुन्ह्याने हातपाय दुखत होते, मला म्हणले जालिम औषध आहे. ते औषध दिलं मला पाणी टाकून प्यायला. येत आहे जाडसा डीपीचा फोटो. नमस्कार या बा त्यानेच पाठवला व्हिडिओ आणि दिले बरं का 5-50 जणांना दिले. आता संध्याकाळपर्यंत आता फेमस व्हायला आणतील तुम्ही. या ग्रुपला आहे ना मी नाही म्हणून मला माहित नाही. हे यांना काही लाज वाटते का? म्हणजे यांनी ते औषध म्हणून मला ती दारू पाजली. तर हा मोबाईल बघत या शामरावकडून चालू. अहो दार बंद करा त्यांचे. या असे तुम्ही रोज रोज आहे ना चहा नाश्ते थोडं घालता ना म्हणून ते असे वर. वैतून नको शिकू मला. अरे तू तर एकदम चालायला लागली. हा आता बरं वाटतंय. हा ना. हो शामराव, तुम्ही ते औषध दिलं होतं ते लयच भारी होतं. असं जालिम औषध होतं एकदम भारी. मला परत द्या ना. परत परत नसतं प्यायचं ते. का बरं? एकदाच प्यायचं असतं ते. तुला आहे ना ते औषध आम्ही ती ब्रँडी दिली होती. हा हा. तुम्हाला लाज वाटते का? हा एका बाई माणसाला दारू पाजायला. अगं दारू म्हणून थोडी दिली तुला, औषध म्हणून दिलं म्हणून तू थोडं थोडी प्यायला सांगितली होती ना. तुमचा भेजा का गुडघ्यामध्ये का? तुम्हाला कळतं का? तुमच्या घरामध्ये आई बहीण कुणी नाही का? तुम्ही त्यांना असं बरं नसतं अशी दारूच पाजली असती का? दवाखान्यात घेऊन गेले असते ना. अहो तुम्हाला खरंच लाज नाही. ते जाल्याला तर कशीच नाही. आणि खुशाल मला औषध ते दारू पाजून तर पाजून माझा व्हिडिओ काढला डुलायचा ना अख्ख्या गावाच्या ग्रुपवर टाकला. काय? मग हे काय? अरे देवा, अरे हे यातलं काहीच माहित नाही मला. काय माहित नाही? तुम्ही दोघांनी मिळून केलं असणार आहे. शपथ ऐक तू माझं, त्या औषधाने फरक पडतो म्हणूनच तुला मी ते औषध म्हणून दिलं होतं. त्यांनी बऱ्याचे चिकनगुन्या बरे झाले म्हणून दिलं मला तुला. सांगितलं असतं ना का ती ब्रँडी आहे तुम्ही घेतलीच नसती. मला माहिती ना तू घेतली नसती माशी बरी झाली असती का? तुला गुण तर आला ना. आता ते ना त्या जालीने कुठाने केलेला दिसतोय सगळा. पण माझ्या नवऱ्याने जर हा व्हिडिओ बघितला ग्रुपवर तर किती तमाशा होईल. अख्ख्या गावातले लोक तोंडाकडे बघताय माझ्या. तू एक काम कर, त्याच्या अलीकडे चल. तो बावट आहे, मला यातलं काहीच माहित नाही. मी तुला फक्त बरं वाटावं म्हणून औषध म्हणून दिलं होतं. चला पटकन. चल. काय नाही भाऊ, गेलतो रानात आपलं मस्त पैकी जाऊन आलो रानात. हा ओय, नालायक, अक्कल आहे का तुला? काय तू रे अहो डेपुटी तुम्हाला माहिती आहे त्यांनी काय केलं? काय केलं? हो हिचा व्हिडिओ व्हायरल केला त्यांनी. कशाचा? अहो दारू पिऊन झुलत झुलत चालल्याचा. गप तूच मानला होता काढ म्हणून व्हिडिओ. काय म्हणला तू? तू खरं बोल तू, नाही 2 मुसखडा टाकीन तुझ्या मी. काय नेमकं प्रकरण काय? अहो काय झालं डेपुटी, हिला आहे ना चिकनगुन्या झाला होता. तिचे सांधे वगैरे दुखत होते. तर माझा एक मित्र आहे ना त्याने मला सांगितलं होतं ब्रांडीचं जर तुम्ही 5 ml जर पिलं ना समजा कोमट पाण्यामध्ये तर ते सांधे वगैरे दुखायचे राहतात. मग औषध म्हणून आम्ही तिला हे दिलं होतं. यांनी काय केलं, ती थोडंफार तिला डोस जास्त झाला असेल तर ती थोडस गुंगल्यावणी झाली. तर यांनी त्याचा व्हिडिओ काढला ना अख्ख्या ग्रुपवर टाकलाय. आता याला अक्कल आहे का? एक तर तुम्ही औषध सांगायलाच नव्हतं पाहिजे. त्यांना आणि केलं तर ह्या कशाला केलं परत? त्याने सांगितलं औषध. तुमच्या घरामध्ये आई बहीण बायको कुणीच नाही का? असं का बरं वागता? अहो नको तेव्हा तुम्ही माझ्या इथे येऊन बसता दोघांच्या दोघं. कधी नाही म्हणते. एवढं दुखलं तुम्ही मला डोक्याला नाही आले, आणखी मला बघून पळत सुटले. त्यात मला अशी दारू पाजली का? काय झालं तुला व्हायरल करून तुम्हाला व्हिडिओ? तुला काय आलं? त्याच्या डोक्यात असणार आहे. मागे एक दिवस हिने व्हिडिओ काढला होता आमच्या दोघांचा आणि तो व्हायरल केला होता दारू पिऊन. त्याच्यामुळे त्या डोक्यातच होतं ती. अहो शामराव, पण मी तो व्हिडिओ कशासाठी काढला होता? तुम्ही कधी बी निम्मरात्री माझ्या इथे येऊन दरवाजा वाजवणार, ते पण दारू पिऊन. आता मला नवरा नाही घरी, गावातले लोक मला नाव ठेवता. तुम्ही मला लय ताण देत होते अहो, म्हणून मी तो व्हिडिओ काढला आणि ग्रुपवर टाकला. आम्ही काय बोललो माझं काय त्याच्याबद्दल? मान्यच केलं ना आम्ही, आमची चूक झाली होती. पण याला अक्कल पाहिजे ना. आता खुन्नस काढायची काय गरज होती? अरे ती बाई माणूस आहे, पुरुषाचं वेगळं असतं. आपल्याला कोण विचारतं गावामध्ये? सांग बरं, हिंडलं बी काही बी केलं तरी सुद्धा. पण आज त्या बाईने दारू पिऊन जर असं गावात व्हिडिओ टाकला तर किती अवघड. नवऱ्यापर्यंत गेला तर होईन का तिचं नान्न? डिलीट मारून टाकीन मी आता. झाल्या तू आहे ना, तू लई येडा आहे रे. तू अजिबात पुढच्या होणाऱ्या परिणामाचा विचारच करत नाही. एक महिला आहे, महिलेचा व्हिडिओ टाकला तर काय होईल? अरे तुम्ही पूर्व गडी माणसं आहेत. तुमचं दारू प्यायला अख्ख्या गावाला माहिती दारू प्याता. व्हिडिओ टाकला तुमच्या लोकांनी एन्जॉय केला व्हिडिओ. अरे तिने मानहानीचा दावा जर दाखल केला तर आयुष्यभर खडी फोडायला जाशील तू. तुला अक्कल आहे काही? आणि सुगंधाताई तुम्हाला सांगून ठेवतो, लई लाड करू नका यांचे. लई लाड केल्यामुळे लोक डोकर बसायला लागले. आणि तुम्हाला डॉक्टर काय भांडला काय? डॉक्टर जायचं तिथे विचारा अहो, डॉक्टरला. मी जाऊन आले डॉक्टरांकडे. मी निघू गेली होती. डेपुटी पण तुमच्या येताना हाताने ना डिलीट मारून टाका. डिलीट तोच टाकलाय, तू डिलीट कर. कर डिलीट. अजून जास्त लोकांनी पाहिला नाही तो. लोकांना सांगायला डेप्युटी डिलीट केला, चला विचारायला. हे बरा आहे तो दुसरा लिहून पण कर डिलीट ते. केलं. आणि हे बघ सॉरी बरं का, मी तुला बरं वाटावं म्हणून ते औषध म्हणून दिलं होतं. पण मला काय माहित हे दलिंदर असं करेल म्हणून. तुम्हाला सांगू का शामराव, असे काही औषध देतच नका दादा. मी असं दवाखान्यात जाऊन आली होती पण तुम्ही ऐकत नव्हते. म्हणले जालिम औषध म्हणून मी पण घेतलं. मी त्याच्या पुढे तुमच्याकडनं कोणती औषधं घेणार? बरं वाटलं ना तुला? सांग बरं. सुगंधाताई तुम्ही आता घरी जा, त्या मालकाला बोलून घ्या आणि 4-5 दिवस आराम करणार, त्यांच्यावर निघून जा तुम्ही घरी. जा जा तू जा. अरे ना, तुम्हाला दोघाला कळायला पाहिजे शामराव काय करायला पाहिजे.
अरे आय बहिणी आपले बी घरी आहे. हो तिला किती दिली होती सगळी म्हणून 20 ml असेल आणि ती बी 5-5 अरे, ml पण घ्यायला तुम्हाला लावली होती. सांगितलंय कुणी हे दारू बिरू द्यायचं? बरं वाटण म्हणून. अर्धी दिली ती अर्धी. मी खरं सांग काय काय करतो, परत येडे- कान येडे फाड फोडून सगळं ठेवून. तुम्हाला ये सांगू ना. का आपल्याला जर अर्धी विद्या असली ना अर्ध ज्ञान असलं तर कोणाला देऊच नाही बरं का. चुकलं डॉक्टर बाबा काय भांडले नाही डेपुटी इथून पुढे नाही देणार मी. हा. तुला सांगतो आता हे जर नवऱ्यापर्यंत त्या बाईचा व्हिडिओ गेला असता किंवा गावात किती बदनामी होईल. हा ना राव. हा बरं नशीब त्या गावात बाकीचे लोक नाहीत. हा ना उगा आपलं येड्यावरून करता परत करू नका अशा कुठं नाही. चला, तुमच्यात दातार राहिलं नको, काढीत माझं हे येते. होईल. ऐका मला येऊ दे तुझ्या सोबत. हा.